तर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत सीएसएस सिलेक्टर लोकेटर्स. त्याआधी आतापर्यंतच्या सेशन्समध्ये आपण काय शिकलो याचा क्विक रिकॅप घेऊया. तर आपण सेलिनियम मध्ये असणारे लोकेटर्स हे पाहिले होते. या लोकेटरचा काय उपयोग आहे, तर आपल्याला आपल्या डॉम मध्ये वेब एलिमेंट्स लोकेट करायचा असेल तर आपण या लोकेटर्सचा वापर करतो. त्यामध्ये असणारे काही प्रकार आपण पाहिले होते, जसे की आयडी, क्लास नेम किंवा टॅग नेम, त्यासोबत एक्सपाथ या लोकेटर्सचा आपण वापर करून सुद्धा पाहिला होता. तर या सेशनमध्ये आपण आता बघणार आहोत सीएसएस सिलेक्टर्स. त्यामध्ये असणारे प्रकार म्हणजेच की सिंपल सिलेक्टर किंवा ऍट्रिब्यूट सिलेक्टर हे आपण बघणार आहोत. तर सीएसएस सिलेक्टर लोकेटर्स काय आहे ते आधी समजून घेऊया. तर आपल्याला वेब एलिमेंट लोकेट करण्यासाठी जो आपण स्ट्रॅटर्जी वापरतो, ती त्या स्ट्रॅटर्जी मधला हा एक प्रकार आहे, म्हणजेच की सीएसएस सिलेक्टर. सो ती स्ट्रॅटर्जी आपण जेव्हा वेब एलिमेंट लोकेट करण्यासाठी वापरतो त्यामधला हा प्रकार आहे. तर हे कुठल्या पद्धतीने लोकेट करतं, तर ही स्ट्रॅटर्जी कशी असते, तर आपण एखाद्या एलिमेंटमध्ये असणारे ऍट्रिब्यूट्सच्या आधारे जेव्हा आपण एलिमेंट लोकेट करतो, तो आपला सीएसएस सिलेक्टर आपण ह्या पद्धतीने वापरतो. किंवा आपण एखाद्या एलिमेंट सोबत असणारे काही रिलेटेड एलिमेंट्स असतील तर रिलेशनशिपच्या आधारे आपण जेव्हा एलिमेंट्स लोकेट करतो, म्हणजेच की आपण सीएसएस सिलेक्टरचा वापर करून या ठिकाणी ते वेब एलिमेंट्स लोकेट करू शकतो. सो आपण ऍट्रिब्यूटच्या आधारे आपण एलिमेंट्स लोकेट करतो सीएसएस लोकेटर्स मध्ये. तर हे लोकेटर्स आपले साधारण एक्सपाथच्या समानच आहेत. पण त्यासोबत जसे एक्सपाथ चे काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत, तसेच सीएसएस सिलेक्टरचे सुद्धा काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत. सो आपल्याला आपल्या सिच्युएशन प्रमाणे आपण एक्सपाथचा किंवा सीएसएस सिलेक्टर्सचा वापर करतो. पण साधारणपणे हे दोन्ही समान आहेत. तर सीएसएस सिलेक्टर्स मधले काही काही टाइप्स आहेत. तर त्यामध्ये सिंपल सिलेक्टर्स किंवा ऍडव्हान्स ऍट्रिब्यूट सिलेक्टर, त्यासोबत कॉम्बिनेटर सिलेक्टर किंवा सुडो क्लास सिलेक्टर, असे 4 त्याच्यात प्रकार आहेत. तर आपण ह्या ठिकाणी आता एक ऍप्लिकेशन, एक एक्झाम्पल ऍप्लिकेशन घेणार आहोत, जी जॉबी ऍप्लिकेशन अशी एक आहे, जी जॉब्स पोर्टल आहे, जे आपण ज्या पोर्टलवर जॉबसाठी अप्लाय करू शकतो, असा एक पोर्टल, अशी एक ऍप्लिकेशन आपण बनवलेली आहे. त्याला आपण एक एक्झाम्पलच्या रूपात कन्सिडर करणार आहोत आणि त्याच्यावर आपण हे एक्झाम्पलचे सगळे कन्सेप्ट समजून घेणार आहोत. सो हे ऍप्लिकेशन काय काय करू शकते हे समजून घेऊयात. तर या ऍप्लिकेशन मध्ये एक लॉग इन पेज आहे. तर त्या ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करण्यासाठी या पेजचा वापर करू शकतो. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं होम पेज दिसेल. होम पेज मधून आपण मग सगळे जॉब्स हे लोकेट करू शकतो. सो आपण जॉब्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला जॉब्स पेज दिसेल आणि जिकडे सगळे जॉब्स चे लिस्ट असे आपल्याला या पद्धतीने दिसेल. तर ही वेबसाईट आपण स्लाइड मध्ये बघू शकतो. या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट केलात तर तुम्हाला ती ऍप्लिकेशन दिसेल. सो आपण एकदा ऍप्लिकेशन बघून घेऊयात आपल्या ब्राउझरमध्ये ती कशी दिसते आणि त्यामध्ये काही काही फंक्शनॅलिटी आहे. सो मी आता ऍप्लिकेशन ओपन केली ब्राउझरमध्ये आणि युजर नेम मी असं एंटर करतोय. राहुल युजर नेम आहे आणि राहुल 2020 असं पासवर्ड मी सप्लाय करतोय. सो लॉग इन पेज आपण पाहिलं. लॉग इन केल्यानंतर आपल्याला होम पेज बघायला मिळतंय. होम पेज मध्ये फाइंड जॉब्स असं बटन आहे. सो फाइंड जॉब्स वर मी क्लिक केल्यानंतर मला सगळे या पद्धतीने जॉब्सचे लिस्ट अशा दिसतात आहेत. सो डेव्हऑप्स इंजिनियरचं जॉब ओपनिंग आहे, बॅक एंड इंजिनिअरिंगची आहे, फुल स्टॅक डेव्हलपर, असे सगळे जॉब्स मला या पेजवर बघायला मिळतात. सो जॉब्स पेजमध्ये अशा सगळ्या जॉब्सची लिस्ट आहे. सो या पद्धतीने आपली सॅम्पल ऍप्लिकेशन आहे. तर या ऍप्लिकेशनचा वापर करून आपण सीएसएस सिलेक्टर्स हे टच करणार आहोत आणि सीएसएस सिलेक्टर्स हे आपल्या सेलेनियम च्या कोडमध्ये आपण वापरणार आहोत. तर सर्वात आधी आपण सिंपल सिलेक्टर्स समजून घेऊयात. तर सिंपल सिलेक्टर्स काय आहे, तर जेव्हा आपण एलिमेंट्स ते टॅग नेम किंवा आयडी किंवा क्लास किंवा त्याचे ऍट्रिब्यूटच्या आधारे जेव्हा आपण आपला एलिमेंट लोकेट करतो, तेव्हा आपण सिंपल सिलेक्टर्सचा असा वापर करतो. सो सिंपल सिलेक्टर्स मध्ये आपण टॅग नेम, आयडी, क्लास नेम किंवा ऍट्रिब्यूट च्या आधारे आपण एलिमेंट्स हे लोकेट करतो आपल्या वेबसाईटमध्ये किंवा आपल्या HTML डॉम मध्ये आपण म्हणू शकतो. सो त्याचा सिंटॅक्स काय आहे, तर सिंटॅक्स साधारण या पद्धतीने त्याचा लिहिला जातो. सर्वात आधी आपण टॅग नेम लिहितो, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण ऍट्रिब्यूट नेम देतो. सो तो ऍट्रिब्यूट नेम आणि इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू, अशा या पद्धतीने आपला सीएसएस सिलेक्टरचा सिंटॅक्स आहे. जर हा सिंटॅक्स आपण एक्सपाथ सोबत कम्पेअर केला तर आपण बघू शकतो आपला डिफरन्स. सो आपण सीएसएस सिलेक्टर मध्ये डायरेक्ट टॅग नेम दिलं, पण आपण एक्सपाथ मध्ये आपण 2 फॉरवर्ड स्लॅश देतो आणि त्यानंतर टॅग नेम असं लिहितो. सो हा एक डिफरन्स आहे. त्यानंतर ऍट्रिब्यूट नेम आपण देतो आणि ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू देतो. साधारण समानता आहे आणि त्याच्यात असणारा सिंटॅक्स मधला फरक, टॅग नेमचा पण फरक पाहिला, डबल स्लॅश नाहीये. तसंच ऍट्रिब्यूट नेम मध्ये, सो एक्स पाथ मध्ये आपण @ऍट्रिब्यूट नेम असं लिहितो,
परंतु आपण जेव्हा सीएसएस सिलेक्टरचा वापर करतो तेव्हा आपण फक्त ऍट्रिब्यूट असं लिहितो इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू. सो या पद्धतीने आपला सिंटॅक्स आहे. सो आपण आता सिंपल सिलेक्टर आपण अजून बघणार आहोत. सो यामध्ये आपण टॅग नेमच्या आधारे किंवा आयडीच्या आधारे, क्लासच्या आधारे किंवा त्या ऍट्रिब्यूटच्या आधारे आपण एलिमेंट्स लोकेट करणार आहोत. सो आपण हे सगळे समजून घेऊया. सो टॅग नेमच्या आधारे जर मला आपला एलिमेंट लोकेट करायचा असेल, आपला एलिमेंट फाइंड करायचा असेल, तो मी कसा करेल? सो तर सिंटॅक्स त्याचा अशा पद्धतीने असणार. सो आपण टॅग नेम असा वापर करणार आहोत. सो एक एक्झाम्पल घेऊया. असा आपला जर HTML आहे, आपला डॉम स्ट्रक्चर या पद्धतीने आहे. सो आपल्याला जर सगळे डिव्ह हे लोकेट करायचं तर आपण काय लिहिणार? फक्त डिव्ह असं आपण देणार आहोत आपल्या सीएसएस सिलेक्टरला. परंतु जर आपण हेच एक्स पाथ मध्ये आपल्याला करायचं असेल तर आपण कसं देतो? तर डबल स्लॅश डिव्ह या पद्धतीने. सो आपण हा फरक बघू शकतो की सिंटॅक्स मध्ये थोडासा फरक आहे. पण एलिमेंट जे सिलेक्ट होणार आहे ते सगळे डिव्ह एलिमेंट सिलेक्ट होणार आहे. सो सेम पद्धतीने आपले सगळे डिव्ह एलिमेंट सिलेक्ट होत आहेत तिथे. तसंच आयडी सिलेक्टर आता आपण समजून घेऊया. तर आयडी सिलेक्टर आपल्याला जर सिलेक्ट करायचं असेल तर आपल्याला हॅशचा वापर करायचा आहे. सो आपण टॅग नेम देणार आहोत हॅश आणि त्यानंतर जे एलिमेंटचा आयडी असेल या पद्धतीने आपण त्याचा सिंटॅक्स देणार आहोत. सो जसं आपण सीएसएस लिहितो तसं त्यामध्ये आपण जसं हॅशचा वापर करतो आपल्या आयडीला रिप्रेझेंट करण्यासाठी, तसंच सीएसएस सिलेक्टर मध्ये सुद्धा टॅग नेम हॅश आणि त्या एलिमेंटचा आयडी जो असेल त्याची व्हॅल्यू आपण तिथे. जर आपण एक्स पाथ मध्ये आपल्याला करायचं असेल तर आपण कसं करतो? डबल स्लॅश टॅग नेम आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये @ID इक्वल्स टू आयडीची व्हॅल्यू अशा पद्धतीने देतो. सो सीएसएस सिलेक्टर मध्ये थोडा सोप्या पद्धतीने तो सिंटॅक्स लिहिला गेला आहे. तसंच जर आपल्याला क्लास नेमच्या आधारे जर आपल्याला एलिमेंट लोकेट करायचा असेल, सो सिंपल सिलेक्टर मध्ये आपण कसा त्याचा सिंटॅक्स लिहिणार? तर आपण क्लास नेमला रिप्रेझेंट करण्यासाठी डॉटचा वापर करणार आहोत या ठिकाणी. सो आपण सुरुवातीला टॅग नेम देणार आहोत. त्या टॅग नेम मध्ये जो क्लास नेम असेल सो आपण टॅग नेम डॉट क्लास नेम. सो क्लास जो असेल त्याचं नाव आपल्याला त्याची व्हॅल्यू इथे द्यायची आहे. हेच जर आपल्याला एक्सपाथ मध्ये करायचं असेल तर आपण कसं करतो? आपण 2 फॉरवर्ड स्लॅश टॅग नेम ब्रॅकेटमध्ये @क्लास इक्वल्स टू त्या क्लासची व्हॅल्यू अशा पद्धतीने देतो. सो आपण बघू शकतो सिमिलर पद्धतीने आपण सीएसएस लिहिताना सुद्धा करतो. सो आपल्याला क्लासच्या आधारे काही सीएसएस लिहायचे असेल तर आपण तिथे डॉटचा वापर करतो. सो साधारण जे सीएसएस मध्ये आपण करतो तेच सीएसएस सिलेक्टर मध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने करतो. सो आपण आयडी साठी हॅश वापरला आणि क्लास नेम साठी डॉट इथे वापरतो. तसंच ऍट्रिब्यूट सिलेक्टर मध्ये आपण डबल स्लॅश टॅग नेम आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऍट्रिब्यूटचं नाव इक्वल्स टू त्याची काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण अप्लाय करतो. हे आपण सीएसएस सिलेक्टरचा सिंटॅक्स झाला. एक्सपाथची आपण जर कम्पेअर केला तर फक्त ऍट्रिब्यूट जे नाव देतो आपण ते लिहून असं देतो. सो ऍट्रिब्यूटचं नाव आणि त्याची काय असेल व्हॅल्यू ती आपण त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये देतो. सो हा थोडासा फरक आहे सीएसएस सिलेक्टर आणि आपल्या एक्सपाथ सिलेक्टरमध्ये. पण सीएसएस सिलेक्टरचा थोडासा सोप्या पद्धतीने हा सिंटॅक्स लिहिला जातो. सो आपण आता एक एक्झाम्पल जो आपण पाहिला होता तो आपण कम्पेअर करू. या सगळ्या एलिमेंट्सला आपण कसं लोकेट केलं, या सगळ्या पद्धतीने कसे लोकेट केलं त्याचा सिंटॅक्स हा कम्पेअर करून बघूया. सो आपण टॅगसाठी आपण टॅग नेमचा डायरेक्ट वापर केला होता. जसं एक्झाम्पल इथे डिव्ह असं केलं होतं. आयडी साठी आपण हॅशचा वापर केला. तर त्याचा एक्झाम्पल होता डिव्ह हॅश पॅरेंट 1. सो पॅरेंट 1 जो डिव्ह आहे तो एलिमेंट लोकेट करण्यासाठी आपण त्याच्या आयडीचा वापर करू शकतो. जर आपल्याला क्लासचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण सीएसएस सिलेक्टरमध्ये डॉटचा वापर करतो. डॉट आणि त्याचा क्लास नेम. सो या ठिकाणी आपण डिव्ह हा टॅग नेम देणार आहोत डॉट पॅरेंट 2. सो आपण बघू शकतो आपल्या दुसऱ्या डिव्हला क्लास आहे पॅरेंट 2. सो या क्लासच्या आधारे आपण तो एलिमेंट लोकेट करू शकतो. तसंच आपण ऍट्रिब्यूटचा वापर करताना आपण कसं करतो? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऍट्रिब्यूटचं नाव इक्वल्स टू ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू. सो एक्झाम्पल इथे झाला तर बघायचं आपण की डिव्ह आणि ब्रॅकेटमध्ये नेम इक्वल्स टू एफ नेम. सो आपल्याला एफ नेम नावाचं इनपुट एलिमेंट लोकेट करायचं आहे. सो आपण नेम इक्वल्स टू एफ नेम असं आपण देऊन त्या एलिमेंटला लोकेट करू शकतो. तर आता आपण आपल्या जॉब ऍप्लिकेशन एक्सप्लोर आपण केली तर त्यामध्ये आपण आता आपलं लॉग इन फंक्शनॅलिटी जॉबचं होम पेज ओपन करण्यासाठी ह्या सीएसएस सिलेक्टरचा आता वापर करून ह्या ऍप्लिकेशनचं ऑटोमेशन टेस्टिंग करणार आहोत. सो आपल्याला आपलं ऑटोमेशन टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला एक टेस्ट सिनेरिओ लागणार आहे. तर आपला टेस्ट सिनेरिओ काय आहे हा आपण सर्वात आधी समजून घेऊया. तर आपल्याकडे हा टेस्ट सिनेरिओ आहे की आपल्याला सर्वात आधी ब्राउझर ओपन करायचा आहे. ब्राउझर ओपन झाल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं की लॉग इन पेज आपल्याला दिसतंय की नाही. लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला तिथे त्याचा युजर नेम आणि पासवर्ड हा सप्लाय करायचा आहे. युजर नेम पासवर्ड सप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याचं सबमिट बटन क्लिक करायचं आहे. सबमिट बटन क्लिक झाल्यानंतर काय होणार आहे तर आपलं लॉग इन होणार आहे आणि आपल्याला होम पेज असं लोड झालं पाहिजे. सो होम पेज लोड होते की नाही हे व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला होम पेजवरून सगळे जॉब्स फाइंड करायचे. जो आपण फाइंड जॉब्सच्या बटनला क्लिक करणार आहोत त्या फाइंड जॉब बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळे जॉब्स
हे आपल्या पेजवर दिसले पाहिजेत आणि ते सगळे जॉब्स लिस्टिंग झालेत की नाही हे आपण व्हेरीफाय करणार आहोत की आपले सगळे जॉब्स आपल्या पेजवर दिसत आहेत की नाही. सो हे या पद्धतीने आपला हा टेस्ट सिनेरिओ आहे. सो आपला टेस्ट सिनेरिओला आपण जर ऑटोमेशन टेस्टिंग करायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी काय करावं लागणार आहे, तर आपल्याला प्रोजेक्ट बनवावा लागणार आहे. तो प्रोजेक्ट बनवल्यानंतर आपण सेलेनियम आणि जावाचा वापर करून त्याच्यात आपण कोड लिहिणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण क्रोम ड्रायव्हरचा वापर करून हे सगळे ऑटोमेशन स्क्रिप्ट लिहिणार आहोत. ते स्क्रिप्ट लिहिल्यानंतर आपण आपला जो टेस्ट सिनेरिओ आहे तो एक्झिक्यूट करणार आहोत. एक्झिक्यूट करताना आपण ज्या ज्या गोष्टी आपल्याला व्हॅलिडेट करायच्या आहेत त्याच्यासाठी आपण कोड लिहिणार आहोत. तर चला मग सगळ्यात आधी आपल्याला आता प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. सो आपण काय करणार आहोत, आपल्या डेस्कटॉपमध्ये जाऊन आपला इंटेलिजे आयडिया आयडी जे इन्स्टॉल केलं होतं तो आपण ओपन करणार आहोत. तो ओपन केल्यानंतर आपण क्रिएट न्यू प्रोजेक्ट करायचं आहे आपल्याला. आपण प्रोजेक्ट क्रिएट करताना त्याचा ग्रुप आयडी हा एक्झाम्पल असं देणार आहोत. सो org.example. आपण आर्टिफॅक्ट आयडी जॉबी हायफन ऍप हायफन टेस्ट असं आपण देणार आहोत आणि प्रोजेक्ट नेम आपण जॉबी हायफन ऍप हायफन टेस्ट असं आपण देऊ शकतो. आपण इतर कुठलंही नाव तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी आपण हे वापरत आहोत आणि प्रोजेक्ट लोकेशन जे तुम्हाला पाहिजे तुम्ही देऊ शकता. आपण डिफॉल्ट जे असेल ते सुद्धा आपण ठेवू शकतो. ते झाल्यानंतर आपला जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट होईल, आपल्याला सर्वात आधी चेक करून घ्यायचे आपल्या मॅवनचे सगळे डिपेंडन्सीज लोड झाल्यात की नाही, बरोबर? ते प्लगइन्स लोड झाले असतील, तर मग आपण आपल्या टेस्ट फोल्डरच्या आत आपण एक क्लास क्रिएट करून घेणार आहोत. सो आपल्याला टेस्ट फोल्डरच्या आत एक क्लास क्रिएट करायचा आहे. जॉबी ऍप टेस्ट अशा नावाचा आपण क्लास क्रिएट करणार आहोत. हा क्लास आपल्या टेस्ट स्क्रिप्टला रिप्रेझेंट करणार आहे. सो आपली जेवढी टेस्ट स्क्रिप्ट आपल्याला लिहायची आहे ती आपण ह्या क्लासमध्ये आपण लिहिणार आहोत. सो आपण त्यानंतर आपल्याला सेलिनियम जावा त्या प्लगइनचा आपल्याला वापर करायचा आहे. सो आपल्याला त्याचा रेफरन्स ऍड करावे लागेल. सो मॅव्हनमध्ये आपण जेव्हा मॅव्हन टेम्पलेटचा वापर करतो, जेव्हा मॅव्हनमध्ये आपण प्रोजेक्ट बनवतो, सो ती डिपेंडन्सी ऍड करण्यासाठी आपण डायरेक्टली pom.xml ह्या फाईलमध्ये ती डिपेंडन्सी अशी देऊ शकतो आणि ती डिपेंडन्सी दिल्यानंतर आपल्याला ते मॅव्हन मध्ये असणारं हे सेलिनियम जावा जी डिपेंडन्सी ऑटोमॅटिकली ऍड होईल आपल्या प्रोजेक्टमध्ये आणि मग आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये त्याचा वापर करू शकतो. सो आपण डिपेंडन्सीज या टॅगमध्ये आपला टॅग ऍड करणार आहोत. सो ते झाल्यानंतर आपण आपलं कोडिंग स्टार्ट करणार आहोत. सो आपण आतापर्यंत जेवढं आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करणं वगैरे हे सगळं आपण करून घेऊयात. सो आता मी इंटेलिजे आयडिया आपली ऍप्लिकेशन ओपन केली. क्रिएट न्यू प्रोजेक्ट करतो मी. इथे मी मॅव्हन सिलेक्ट केलं. माझं प्रोजेक्ट एसडीके हे ऑटो सिलेक्टेड आहे 11. बरोबर. आता मी नेक्स्ट करणार आहे. ग्रुपमध्ये org.example आणि आर्टिफॅक्ट आयडी मध्ये मला द्यायचं आहे जॉबी हायफन ऍप हायफन टेस्ट असं मी आर्टिफॅक्ट आयडी देतोय. नेक्स्ट प्रोजेक्ट नेम मी हे पास्कल केसमध्ये देतो. सो जे कॅपिटल ऍप मधला ए कॅपिटल आणि टेस्ट मधला टी कॅपिटल असं नाव मी माझ्या प्रोजेक्टचं नाव असं देत आहे आणि फिनिश. सो माझा हा प्रोजेक्ट हा क्रिएट झाला आहे. या प्रोजेक्टमध्ये मी फोल्डर स्ट्रक्चर बघू शकतो मॅव्हनच्या पद्धतीने झाला आहे. मेन आहे, त्याच्या टेस्ट फोल्डर आहे. टेस्ट फोल्डरमध्ये जावा फोल्डर मला दिसतोय आणि एम्प्टी प्रोजेक्ट आहे. त्याबरोबर मी बघून घेतो माझे प्लगइन सगळे लोड झालेत का, तर प्लगइन सगळे लोड झालेले आहे. आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं तर डिपेंडन्सी ऍड करून घ्यायची आहे. सो आपण डिपेंडन्सीज टॅग बनवूयात आणि त्यामध्ये आपल्याला सेलेनियम जावाची डिपेंडन्सी ऍड करायची. सो ती मला कशी मिळू शकते, सो मी ब्राउझरमध्ये जाणार आहे आणि मॅव्हन रिपॉझिटरी वेबसाईट मधून सेलेनियम जावा मध्ये असणारं हे 4.9.1 व्हर्जन ओपन करून त्याची डिपेंडन्सी ही कॉपी करून घेणार आहे. सो मी ही कॉपी केली आणि ऍप्लिकेशन मध्ये येऊन मी ती पेस्ट करणार आहे. सो या पद्धतीने आपण डिपेंडन्सी ऍड केली. ती डिपेंडन्सी अप्लाय होण्यासाठी मी मॅव्हन मध्ये जाऊन त्याला रिलोड करतो. सो रिलोड केल्यानंतर ही डिपेंडन्सी आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड झाली आहे. त्यानंतर आपल्याला आता एक क्लास बनवायचा आहे. आपली टेस्ट स्क्रिप्ट लिहिण्यासाठी आपल्याला एक जावाचा क्लासची गरज आहे. सो जावाच्या क्लासमध्ये आपण जॉबी ऍप टेस्ट असा आपला क्लास बनवणार आहोत आणि ह्या क्लासमध्ये आपल्याला एक एंट्री पॉईंट बनवायचे. सो आपलं ऍप्लिकेशन आपल्याला टेस्ट स्क्रिप्ट रन करायची असेल तर आपल्याला एक एंट्री पॉईंट लागणार आहे, म्हणजेच की मेन मेथड लागणार आहे. सो आपण मेन मेथड इथे लिहून घेऊयात. पब्लिक स्टॅटिक void main string args. सो आपला हा एंट्री पॉईंट क्रिएट झालाय. सो आपला बॉयलर प्लेट कोड आपण रेडी केलेला आहे, जो आपला ऍप्लिकेशन टेस्ट स्क्रिप्ट रन करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. सो त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सो आपल्याला आता एक क्रोम ड्रायव्हरचा वापर करून आपण आपल्या वेब ड्रायव्हरला असाइन करणार आहोत. सो आपण ऍप्लिकेशन आपली जी आपण टेस्ट स्क्रिप्ट लिहिणार आहोत ती टेस्ट स्क्रिप्ट आपल्याला ब्राउझर सोबत इंटरॅक्शन करायचं, आपल्या ऍप्लिकेशन सोबत इंटरॅक्ट करायचं आहे. सो हे ऑटोमेटेड वे मध्ये कोडिंगच्या फॉर्म मधून आपण जेव्हा इंटरॅक्शन करणार आहोत, सो आपल्याला तेव्हा वेब ड्रायव्हरची गरज पडणार आहे. हा आपण सेलेनियमचा वेब ड्रायव्हरचा वापर करणार आहोत. तो इंटरनली क्रोम ड्रायव्हरचा वापर करतो, बरोबर. सो आपल्याला आता एक व्हेरिएबल सेट करून घ्यायचा आहे, जो व्हेरिएबल आपण सेट केल्यानंतर आपल्या सेलेनियम ड्रायव्हरला आपण सांगणार आहोत की आपला क्रोम ड्रायव्हरचं लोकेशन काय आहे. सो ही ऍप्लिकेशन आपली कुठे आहे
हे आपण लोकेशन सेट करणार आहोत. सो आपण कसं लिहिणार आहोत, तर सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी वेब ड्रायव्हर डॉट क्रोम डॉट ड्रायव्हर असा हा व्हेरिएबल आहे आपला, आणि त्यामध्ये आपण त्याची व्हॅल्यू पास करणार आहोत, जो आपण आपल्या क्रोम ड्रायव्हरचा पाथ तिथे द्यायचा आहे. सो आपण आपला पाथ हा आपल्या डेस्कटॉपमध्ये आपण जिथे क्रोम ड्रायव्हर सेव्ह केला असेल, जिथे डाउनलोड केला असेल, तिथून आपण त्या पाथ कॉपी करणार आहोत आणि या ठिकाणी त्याची व्हॅल्यू अशी द्यायची आहे. सो आपण आपल्या फाईलवर जर राईट क्लिक केलं आणि कॉपी ॲज पाथ केलं, तर सगळा पाथ आपल्याला मिळेल आणि आपण तो या ठिकाणी देऊ शकतो. सो आपण आता ते करून घेऊयात सर्वात आधी. सो या ठिकाणी मी लिहित आहे सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी आपल्याला सेट करायची, तर वेब ड्रायव्हर डॉट क्रोम डॉट ड्रायव्हर. सो आपल्याला क्रोम ड्रायव्हर आपण यूज करणार आहोत. आपल्याला क्रोम ब्राउझर यूज करायचा आहे, म्हणून आपण क्रोम ड्रायव्हर यूज करतोय आणि या ठिकाणी आपल्याला पाथ द्यायचा आहे. सो मी क्रोम ड्रायव्हरचा पाथ आता या ठिकाणी कॉपी करतो, कॉपी ॲज पाथ, आणि पाथ कॉपी केल्यानंतर इथे मी पेस्ट करणार आहे. सो आपला पाथ हा पेस्ट झाला आहे आणि आपण त्यातले काही व्हॅल्यूज जे आपल्याला नको आहेत ते आपण रिमूव्ह करूयात. सो आता आपला पाथ हा डिफाईन झालेला आहे, बरोबर. आता आपण आपल्या टेस्ट सिनेरिओ प्रमाणे आपली टेस्ट स्क्रिप्ट लिहायला चालू करू. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ब्राउझर ओपन करायचा आहे. सो ब्राउझर ओपन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपण वेब ड्रायव्हरला इनिशियलाइज करू आणि वेब ड्रायव्हरमध्ये आपण आपल्या जॉब ॲप्लिकेशनची URL अशी पास करणार आहोत. सो त्याच्याने आपला ब्राउझर हा ओपन होणार आहे आणि त्यामध्ये ब्राउझरमध्ये आपण ती पर्टिक्युलर URL पास करून आपला वेब पेज ओपन करणार आहोत. सो आपला पहिला वेब पेज काय असणार आहे, तर लॉग इन पेज. सो आपण आता ते केल्यानंतर आपल्याला URL अशी द्यायची आहे. URL असं स्लॅश लॉग इन करून आणि त्यानंतर आपल्याला युजर नेम पासवर्ड असं सप्लाय करायचं. सो आपण आधी लॉग इन पेज ओपन करून घेऊयात. तर मी आता या ठिकाणी लॉग इन पेजची URL कॉपी करून घेतो आणि आपल्या कोडमध्ये आपल्याला एक वेब ड्रायव्हरचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. वेब ड्रायव्हरचा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी आपल्याला पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल वेब ड्रायव्हरचं. त्यासोबत आपल्याला क्रोम ड्रायव्हरचं सुद्धा पॅकेज इम्पोर्ट करावे लागेल. तर मी इथं आता एक ऑब्जेक्ट बनवून घेतो, न्यू क्रोम ड्रायव्हर. या पद्धतीने आपण क्रोम ओपन करण्यासाठी क्रोम ड्रायव्हरचा हा ऑब्जेक्ट इनिशिएट केला आहे आणि त्या ठिकाणी आपण इम्पोर्ट सुद्धा हा झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ड्रायव्हर डॉट गेट करून आपल्याला ती URL पास करायची. सो लॉग इन पेजची आपण URL पास करणार आहोत आपल्याला लॉग इन करण्यासाठी. सो आपण आता हे सेव्ह करूयात आणि रन करून एकदा बघूयात की आपला ब्राउझर हा लॉन्च होतोय की नाही. सो रन. सो आपल्याला या ठिकाणी एरर आलाय कारण आपण व्हॅल्यू ही सेट व्यवस्थित केली नव्हती. आपण सेट व्हेरिएबलमध्ये आर मिस केला होता. सो आपण पुन्हा एकदा रन करूयात. सो आता आपली ॲप्लिकेशन ही लोड झाली आहे आणि आपलं क्रोम ओपन झाल्यानंतर आपण ॲप्लिकेशन बघू शकतो. सो या पद्धतीने आपण जेव्हा कोड करतो तेव्हा सुरुवातीला असं मधून रन करून बघितल्याने आपल्याला कळून जाते की आपण कुठे काही मिस केलं आहे का. So त्यानंतर आपल्याला काय करायचं, आपली ॲप्लिकेशन आपली लोड झाली आहे. आपण पाहिलं लॉगिन पेज हे ओपन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपलं युजर नेम आणि पासवर्ड हे पॉप्युलेट करायचं आहे. सो युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला त्या एलिमेंटमध्ये पास करायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला ते लोकेट करावं लागेल. सो युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला लोकेट करावं लागणार आहे. सो आपण CSS सिंपल सिलेक्टरचा वापर करून हे एलिमेंट्स आपण लोड करणार आहोत. सो आपण लोड करण्यासाठी काय करतो, जनरली आपण एक वेब एलिमेंट बनवतो. वेब एलिमेंट बनवल्यानंतर आपण त्या ड्रायव्हरमध्ये आपण फाइंड करायचा प्रयत्न करतो एलिमेंटला आणि त्यामध्ये आपण स्ट्रॅटर्जी आता इथे काय यूज करणार आहोत, तर बाय डॉट CSS सिलेक्टर. आपल्याला CSS सिलेक्टरची स्ट्रॅटर्जी इथे वापरायची आहे, बरोबर. कारण आपण सिंपल सिलेक्टरचा इथं वापर करणार आहोत. त्यानंतर आपण युजर नेम डॉट सेंड कीज आणि सेंड कीज मध्ये आपण राहुल असं युजर नेम पास करणार आहोत. सो आपण याचा कोड आधी लिहून घेऊयात. तर या ठिकाणी आपण आता वेब एलिमेंट युजर नेम EL इज इक्वल्स टू ड्रायव्हर मध्ये असणारा हा एलिमेंट, फाइंड एलिमेंट, आणि आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे, तर बाय डॉट CSS सिलेक्टर, बरोबर. आणि आपलं या ठिकाणी बाय आणि वेब एलिमेंट हे दोन्ही पॅकेज इम्पोर्ट झाले आहे. CSS सिलेक्टर मध्ये आपण आता सध्या क्वेश्चन देऊ, कारण आपल्याला सिलेक्टर कुठला आपला पास करायचा तो आपल्याला माहित नाही. आपण ब्राउझरमध्ये जाऊन अजून तो चेक नाही केला, बरोबर. त्यानंतर आपण युजर नेम मध्ये सेंड कीज राहुल असं आपल्याला पास करायचं आहे. हे तर आपल्याला करायचं आहे, पण त्याआधी आपल्याला एलिमेंट लोकेट करावे लागणार आहे. सो एलिमेंट लोकेट करण्यासाठी आपण CSS सिलेक्टरचा वापर करणार आहोत. तर आपण बघू शकतो आपल्या एलिमेंटमध्ये आयडी हा ॲट्रिब्यूटचा आपण वापर करू शकतो. त्या आयडीचं युनिकनेस असल्यामुळे आपण तो इझिली आपला एलिमेंट लोकेट करू शकतो आणि आपण मग त्याच्यात व्हॅल्यू अशी पास करू शकतो. सो आपला CSS सिलेक्टर काय असणार आहे, तर टॅग आपलं इनपुट आहे, इनपुट एलिमेंट आहे. तर इनपुट टॅगमध्ये आपला CSS सिलेक्टर आहे असणार आहे हॅश, म्हणून इनपुट हॅश आयडी इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू अशा पद्धतीने आपण देऊ शकतो. सो आपण हे दोन पद्धतीने लिहू शकतो आपण.
इनपुट ब्रॅकेटमध्ये आयडी इज इक्वल्स टू आयडीची व्हॅल्यू आणि ब्रॅकेट क्लोज. सो आपण ऍट्रिब्यूट आयडी ऍट्रिब्यूटचा वापर करत आहोत, किंवा आपण आयडी हे करतोय म्हणून आपण डायरेक्टली आयडीला लोकेट करतोय म्हणून आपण डायरेक्टली इनपुट हॅश आणि आयडीची व्हॅल्यू डायरेक्टली अशा पद्धतीने पास करू शकतो. अशा पद्धतीने आपण युजर नेम हे लोकेट करू शकतो. सो ते सिंटॅक्स आपण लिहून घेणार आहोत. आणि तसंच पासवर्ड सुद्धा आपण लोकेट करणार आहोत. सो पासवर्ड एलिमेंटला आपण जर लोकेट करत असो, तर आपण बघू शकतो आपल्या डॉम एलिमेंटमध्ये पासवर्ड हा क्लासच्या आधारे आपण हा शोधू शकतो. सो क्लासचा वापर करून आपण तिथे आपण आयडीचाच वापर करणार आहोत. सॉरी, क्लासचा नसून तर आपल्याला आयडी इथे युनिक आहे. पासवर्ड इनपुट असा आयडी आहे. सो आपण इनपुट हॅश पासवर्ड इनपुट असा वापर करून तिथे पासवर्ड लोकेट करू शकतो. सो आपण अशा पद्धतीने पासवर्ड लोकेट करणार आहोत आणि त्याची व्हॅल्यू पास करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपलं आउटपुट दिसलं पाहिजे, की आपल्या युजर नेम जो पास केला होता राहुल, आणि पासवर्डमध्ये Rahul@2021 अशी व्हॅल्यू त्याच्यात पॉप्युलेट झाली पाहिजे. सो आपण आता हा कोड लिहून घेऊयात. सो मी ब्राउझरमध्ये गेलो आता. डेव्हलपर टूल ओपन करून मी आधी याला लोकेट करून बघतो. सो युजर नेम मी बघू शकतो इनपुट टॅगमध्ये आहे आणि त्याची आयडी आहे युजर नेम इनपुट अशा पद्धतीने आहे. सो मी आता आयडीची व्हॅल्यू कॉपी करून घेतो, किंवा आपण इथे सर्च करून सुद्धा बघू शकतो. सो आपण आता कसं लिहिणार आहोत आपलं सीएसएस सिलेक्टर इनपुट ब्रॅकेटमध्ये आयडी इज इक्वल्स टू व्हॅल्यूमध्ये आपण देणार आहोत आयडी हे आणि ब्रॅकेट क्लोज. सो आपण बघू शकतो आपलं युजर नेम अशा पद्धतीने सिलेक्ट होत आहे. अशी एक पद्धत आहे. किंवा आपण जसं पाहिलं होतं इनपुट आणि इनपुट नंतर डायरेक्टली हॅश नंतर त्याची व्हॅल्यू जी आयडीची व्हॅल्यू आहे. सो अशा पद्धतीने दिल्यानंतर सुद्धा मला एक एलिमेंट मिळालाय. सो आपण याचा वापर करू. आता हे कॉपी करूयात. मी कोडमध्ये गेलो आणि कोडमध्ये हे रिप्लेस करणार आहे. सो अशा पद्धतीने मी केलं. मी तुम्हाला इथेच एक कॉपी बनवून देतो, ह्याला कमेंट करतो आणि तुम्ही या सीएसएस सिलेक्टरमध्ये असं हॅश आयडी इज इक्वल्स टू युजर नेम इनपुट आणि त्याला सिंगल कोटमध्ये बंद करून स्क्वेअर ब्रॅकेट बंद करून अशा पद्धतीने मी कमेंटमध्ये लिहिलं आहे. हा तुम्ही ट्राय करून बघू शकता. हे सुद्धा तुम्ही ट्राय करून बघू शकता. तर दोन्हीपैकी आपल्याला फक्त ते एक वापरायचं म्हणून आपण आता या पद्धतीने याचा वापर करतोय. अशाच पद्धतीने आपल्याला पासवर्ड सुद्धा लोकेट करायचं. वेब एलिमेंट आपण पासवर्डचा वेब एलिमेंट बनवून घेऊयात. पासवर्ड EL इज इक्वल्स टू ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट. आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे सीएसएस सिलेक्टर, आणि त्यामध्ये आपल्याला आता त्याचा सीएसएस सिलेक्टर शोधून काढायचा आहे आणि त्यानंतर आपण पासवर्डमध्ये सेंड कीज करायची आहे आणि त्यामध्ये आपण व्हॅल्यू देणार आहोत Rahul@2021. बरोबर. सो आपण ब्राउझरमध्ये परत एकदा जाऊया आणि पासवर्डसाठी आपण सीएसएस सिलेक्टर काय असू शकतं, तर इनपुट आपला टॅग आहे आणि त्यामध्ये आयडी आहे कॉल ऍट्रिब्यूट. सो आपण आयडी ऍट्रिब्यूटचा वापर करू शकतो. त्याच्याने आपला युनिक असा ऍट्रिब्यूट आपण शोधू शकतो. इथे आपण ट्राय करून बघूयात. सो इनपुट हॅश आणि त्याची आयडीची व्हॅल्यू अशा पद्धतीने आपल्याला एक एलिमेंट मिळतो आणि हा पासवर्ड एलिमेंट आहे. बरोबर आहे. सो आपण आता हेच सीएसएस सिलेक्टर कॉपी करणार आहोत. आपल्याला लॉग इन बटन क्लिक करायचं आहे. सो लॉग इन बटन क्लिक करण्यासाठी आपण कुठल्या सीएसएस सिलेक्टरचा वापर करू शकतो, तर आपण बघू शकतो आपल्या डॉम एलिमेंटमध्ये टाइप इज इक्वल्स टू सबमिट असा एक ऍट्रिब्यूट आहे. सो त्याचा टाइप असा दिलेला आहे आणि सबमिट हा टाइप आहे. सो याच्याने आपण युनिक असा हा एलिमेंट असं समजू शकतो आणि त्या सीएसएस सिलेक्टरचा आपण वापर करू शकतो. सो इथे आपण टॅग नेम ब्रॅकेटमध्ये ऍट्रिब्यूट आपली कुठली आहे, तर टाइप हे ऍट्रिब्यूट आहे आणि सबमिट हे आपलं टाइपचे ऍट्रिब्यूट व्हॅल्यू आहे. सो आपण या पद्धतीने सीएसएस सिलेक्टर देणार आहोत. ते दिल्यानंतर आपण तो बटन एलिमेंट ला सबमिट असं ऍक्शन ही कॉल करणार आहोत. सो वेब एलिमेंटची ऍक्शन सबमिट अशी कॉल करणार आहोत, ज्याचे आपल्याला लॉग इन ही फंक्शनॅलिटी टेस्ट होईल. त्याचा आउटपुट आपल्याला काय दिसलं पाहिजे, तर आपण होम पेजवर लँड झालेलो आहोत हे आपल्याला आउटपुटमध्ये दिसलं पाहिजे. सो आपण याचा कोड लिहून घेऊयात आता. सो वेब एलिमेंट लॉग इन बटन EL इज इक्वल्स टू ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय स्ट्रॅटेजी आपली सीएसएस सिलेक्टरची स्ट्रॅटेजी आहे आणि आपण पाहिलं होतं की आपला इनपुट टॅग आहे आणि त्यामध्ये टाइप ह्या ऍट्रिब्यूटचा वापर आपण करणार आहोत आणि ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू काय आहे, तर सबमिट आणि स्क्वेअर ब्रॅकेटला आपण क्लोज करूयात. सो अशा पद्धतीने आपण सीएसएस सिलेक्टर आपला लिहिला आहे. आपण डॉम एलिमेंट मध्ये बघितलं तरी हा आपल्याला सेम असा मिळणार आहे. हे आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लॉग इन बटन डॉट सबमिट करायचं आहे. सो सबमिट केल्यानंतर आपण लॉग इन झालेला आहे आपल्याला असं दिसणार आहे. जो आपण रन करून बघूयात. जो आपण आउटपुट अपेक्षित केलेला आहे तो बरोबर येतोय की नाही हे आपण बघूया. सो रन केल्यानंतर आपलं लॉग इन पेज ओपन झालं, त्यात व्हॅल्यू सिलेक्ट झाल्या आणि या ठिकाणी सबमिट नाही झालेलं. सो आपल्याला सबमिट का नाही झालं, आपल्याला तो त्या पद्धतीने आपल्याला एलिमेंट नाही मिळालाय. सो आपण आता हे चेक करून बघूयात. सो आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आलो आहे आणि आपण आता सीएसएस सिलेक्टर आपला जो लिहिला होता तो व्यवस्थित आहे की नाही टेस्ट करून बघूयात. सो मला इथे नाही सापडत आहे, कारण काय आहे, तर आपण आता हे व्हेरीफाय करून घेऊयात.
लॉग इन बटनमध्ये टाईप सबमिट असं तर आहे. सो आपलं काही स्पेलिंग मिस्टेक आहे का काय बघू आपण. अच्छा, तर आपण आता इथे चुकीचं एलिमेंट सिलेक्ट करतो. इनपुट नसून तर तो बटन एलिमेंट आहे. सो या ठिकाणी आपण बटन एलिमेंट हे चुकीचं लिहिलं होतं. सो आपण आता बघू शकतो बटन एलिमेंटला आपण सिलेक्ट केलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे आपला एलिमेंट हा सिलेक्ट झालेला दिसतोय. सो आपण आता कॉपी करू आणि आपल्या एलिमेंटमध्ये इथं पेस्ट करायचं आहे. सो आता आपण बटन एलिमेंट सिलेक्ट केला आहे. आता परत एकदा रन करून बघूया. सो अशा पद्धतीने आपण ट्रबल शूट करून बघू शकतो. आपला एलिमेंट हा व्यवस्थित क्लिक नाही झाला तर आपण डेव्हलपर टूलमध्ये जाऊन तो व्हेरीफाय करू शकतो. आपण सिलेक्टर जो बरोबर लिहिलाय की नाही. सो आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला जे आउटपुट अपेक्षित होतं हे आपण आपल्याला आपल्या नजरेत दिसत आहे की आपल्याला आपण होम पेजवर लँड झालेलो आहोत. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण होम पेजवर लँड झालो आहोत की नाही हे आपण आपल्या नजरेने तर बघितलं. आपल्याला हे मॅन्युअली कळालं की आपण त्या पेजवर लँड झालो आहोत. पण ऑटोमेशन वे मध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर कसं आपण व्हेरीफाय करू शकतो या पेजवर आपण लँड झालोय की नाही ते आपण बघणार आहोत. सो आपल्याला आपल्या होम पेजची URL घ्यायची आहे. ती आपली एक्सपेक्टेड होम पेज URL आहे आणि ती आपण कम्पेअर करणार आहोत आपल्या करंट URL सोबत. त्याआधी आपल्याला वेट करावं लागणार आहे की आपला होम पेज हा लोड झाला असेल तरच आपण ती URL आपल्याला मिळू शकते. बरोबर, व्यवस्थित URL मिळू शकते. सो आपण हे पाहिलं होतं आधी की आपण हे डिले कसं ऍड करू शकतो. तर वेब ड्रायव्हर वेट या क्लासचा आपण वापर करून तिथे आपण डिले ऍड करू शकतो. आपण त्या URL साठी वेट करू शकतो. ती वेट झाल्यानंतर आपण ती कंडिशन चेक करणार आहोत. सो आपण जर करंट URL आपली एक्सपेक्टेड URL प्रमाणे आहे, होम पेज URL प्रमाणे असेल तर आपण तिकडे प्रिंट करणार आहोत नॅव्हिगेशन टू होम पेज इज सक्सेसफुल. असं आपण केल्यानंतर आपल्याला आउटपुट अशा पद्धतीने दिसलं पाहिजे की आपल्या कन्सोलमध्ये नॅव्हिगेशन टू होम पेज इज सक्सेसफुल असं दिसलं पाहिजे. सो आपण त्याचा कोड लिहून घेऊयात. सो या ठिकाणी आपण आता आपलं होम पेजची URL कॉपी करूयात. होम पेजची URL कॉपी केल्यानंतर आपण एका स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये त्याला स्टोअर करूयात. सो होम पेज त्याची व्हॅल्यू बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर वेब ड्रायव्हर वेट आपल्याला ह्या क्लासचा आपल्याला वापर करायचा आहे. वेट इज इक्वल्स टू वेब ड्रायव्हर वेट. त्यामध्ये आपण आपला ड्रायव्हर हा ऑब्जेक्ट पास करणार आहोत आणि ड्युरेशन डॉट 2 सेकंड्स आणि 10 इथे आपल्याला 10 सेकंडसाठी वेट करायचा आहे. त्याआधी ड्युरेशन क्लासला इम्पोर्ट करावं लागणार आहे. सो आपण ड्युरेशन तर या ठिकाणी आपण ड्युरेशन हा जावा डॉट टाइम मध्ये असणारा हा पॅकेज आपल्याला लोड करायचा आहे. सो ड्युरेशन डॉट ऑफ सेकंड्स असं आपल्याला टाइम आउट द्यायचा आहे. सो 10 सेकंडचा आपण या ठिकाणी टाइम आउट देणार आहोत. सो 10 सेकंड्सचा टाइम आउट नंतर तो टाइम आउट करेल आणि वेटसाठी कंडिशन आपल्याला द्यायची आहे. वेट डॉट अंटील एक्सपेक्टेड कंडिशन आपली काय असेल तर URL टू बी जे होम पेजची URL आहे ती आपण देणार आहोत. सो आपली ही URL असूच तोपर्यंत आपल्याला वेट करायचा आहे. बरोबर. त्यानंतर आपण आता कंडिशन चेक करणार आहोत आपली. आपण ते लोड झाल्यानंतर आपण स्ट्रिंग करंट होम पेज असा एक व्हेरिएबल बनवूयात आणि त्यामध्ये आपली करंट URL अशी असाइन करूयात. सो ड्रायव्हर डॉट करंट गेट करंट URL आणि आता आपण ही करंट होम पेजची URL आपल्याला मिळाल्यानंतर आपण ती व्हॅलिडेट करायची आहे. या ठिकाणी आपल्याला एक एरर दिसतोय कारण आपण न्यू या कीवर्डचा वापर नाही केला. आता आपण इफ करंट होम पेज URL इज इक्वल्स टू होम पेज URL असं जर असेल तर आपल्याला प्रिंट करायचं आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. यामध्ये आपण देणार आहोत नॅव्हिगेशन टू होम पेज वॉज सक्सेसफुल आणि असं जर नसेल तर आपण एल्स मध्ये देणार आहोत की नॅव्हिगेशन फेल्ड. प्रिंटएलएन नॅव्हिगेशन टू होम पेज हॅज फेल्ड. आता रन करून बघूयात आपलं होम पेजवर नॅव्हिगेशन होतंय की नाही. सो इथे आपण स्ट्रिंगचा एस कॅपिटल नाही केल्यामुळे आपल्याला एरर आला. पुन्हा एकदा रन करूयात. सो आपण बघू शकतो आपली ऍप्लिकेशन लोड झाली. लोड झाल्यानंतर लॉग इन झालं. होम पेजवर आपण आलो आहे आणि कोडमध्ये आपल्या कन्सोलमध्ये बघू शकतो आपण नॅव्हिगेशन टू होम पेजवर सक्सेसफुल. सो आपण जे मॅन्युअली केलं होतं ते आपण ऑटोमेटेड वे मध्ये सुद्धा व्हेरीफाय केलं आहे की आपण होम पेजवर लँड झालो आहे की नाही.
सो अशा पद्धतीने आपण चेक केलं, आपण होम पेजवर लँड झालेलो आहोत. आता आपल्याला बघायचं आहे, की होम पेजवर जे फाइंड जॉब्सचं बटन आहे, ते आपल्याला क्लिक करायचं आहे. तो आपल्याला ते फाइंड जॉबचं बटन लोकेट करायचं आहे आणि फाइंड जॉब्स ह्याच्यावर क्लिक करून आपल्याला त्या पेजवर जायचं आहे. सो आपण त्याचा डॉम एलिमेंट समजून घेऊयात आणि यावेळेस काही चूक न करता आपण डॉम एलिमेंट फाइंड करून घेऊयात डेव्हलपर टूलमध्ये आणि मग त्याला लोकेट करून आपण त्याला क्लिक करूयात. सो कशा पद्धतीने आपल्याला मिळेल? सो अशा बटन एलिमेंटमध्ये आपल्याला बघू शकतो आपण, की क्लास आपल्याला एक आहे फाइंड जॉब्स बटन. या क्लासचा वापर करून आपण फाइंड जॉब्सला लोकेट करू शकतो. तो लोकेट केल्यानंतर आपण त्या एलिमेंटला वेब एलिमेंटमध्ये कॅप्चर करणार आहोत आणि बटन क्लिक हे ॲक्शन कॉल करणार आहोत. आउटपुटमध्ये आपलं काय दिसलं पाहिजे? तर आपण जॉब्स पेजवर लँड झालो पाहिजे आणि त्या पेजमध्ये आपल्याला सगळे जॉबच्या लिस्ट असे दिसल्या पाहिजे. सो आपण त्याचा कोड लिहून घेऊयात. सर्वात आधी आपण काय करणार आहोत? तर आपण एलिमेंट लोकेट करणार आहोत. सो वेब एलिमेंट फाइंड जॉब EL इज इक्वल्स टू ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट. स्ट्रॅटेजी असणार आहे आपली CSS सिलेक्टर. त्यामध्ये आपल्याला काय व्हॅल्यू टाकायची ती आपण बघून घेऊयात आणि एलिमेंट आपल्याला मिळाल्यानंतर आपण काय करणार आहोत? क्लिक असं फंक्शन कॉल करणार आहोत. बरोबर. आता CSS सिलेक्टरमध्ये आपल्याला काय सिलेक्टर पास करायचं ते आपण बघून घेऊयात. सो आपण आपल्या वेबसाईटमध्ये सगळ्यात आधी लॉग इन करून घेऊयात. Rahul@2021. सो आपण आता या होम पेजवर आलो आहे. होम पेजला आपण पहिलं बटन लोकेट करूयात. बटन लोकेट केल्यानंतर आपण बघू शकतो बटन हे टॅग आहे. त्यामध्ये असणारं टाइप बटन आहे, क्लास आहे आणि अजून काही ॲट्रिब्यूट्स आहेत. सो आपण आता क्लासचा वापर करून शोधू शकतो का बघूया. सो बटन आपण या ठिकाणी टॅग नेम घेतला आहे आणि क्लास आहे म्हणून डॉट आणि क्लासचं नेम असं दिलं आणि आपल्याला हा बटन या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लोकेट झाला आहे आणि त्यात एकच एलिमेंट आहे. सो आपण हे सिलेक्टर कॉपी करूया तिथून आणि या ठिकाणी आपण पेस्ट केलं आणि पेस्ट केल्यानंतर आपण आता याला रन करून बघूयात. सो आपण फाइंड जॉब हे बटनवर आता क्लिक केल्यानंतर आपण जॉब्स या पेजवर लँड होतोय की नाही आपल्याला बघायचंय. तर या ठिकाणी आपण बघू शकतो जॉब्स पेजवर आपण लँड झालो आहे. पण आपण ते तर मॅन्युअली बघतोय. आपल्याला बघावं लागणार आहे की आपण ऑटोमेटेड वेमध्ये कसं व्हेरिफाय करू शकतो. सो आपल्याला आता हे वेब पेजवर आपण लँड झालोय की नाही ते चेक करायचंय आणि वेब पेजवर आपण खरंच लँड झालोय की नाही आपल्याला जॉब्स दिसतात की नाही हे आपल्याला आता चेक करायचंय. सो आपण आपल्या करंट URL काय असणार आहे तर जॉब्सची URL असणार आहे. ती URL आपण कॉपी करणार आहोत आणि आपण वेट करणार आहोत आपण जॉब पेजवर लँड झालोय की नाही हे बघण्यासाठी. आणि जर लँड झालं असेल तर आपण प्रिंट करणार आहोत की नॅव्हिगेशन टू जॉब पेज इज सक्सेसफुल आणि आपल्याला अशा पद्धतीने आउटपुट दिसलं पाहिजे. सो आपण आता याचं कोड लिहून घेऊयात. सो आपल्याला सर्वात आधी एक होम पेजची URL जॉब पेजची URL आपल्याला इकडे द्यायची आहे. जॉब पेज URL इज इक्वल्स टू जॉब पेजची URL काय आहे? सो ही URL आपल्याला जॉब पेजसाठी चेक करायची आहे. सो आपण ती URL दिली आपली आणि आपल्याला चेक करायचं आता, की आपलं हे पेज येतंय की नाही. सो आपल्याला वेट करावे लागणार आहे. सो वेट अंटिल एक्सपेक्टेड कंडिशन डॉट URL टू बी आणि तीच URL आपण इथे देणार आहोत. आणि आणि त्यानंतर आपल्याला करंट URL काढायची आहे. सो स्ट्रिंग करंट जॉब पेज URL इज इक्वल्स टू ड्रायव्हर डॉट गेट करंट URL आणि आपली जर करंट URL जर आपल्या जॉब पेज URL ला मॅच करत असेल, सो इक्वल्स जॉब पेज URL, तर आपण या ठिकाणी म्हणणार आहोत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. प्रिंटएलएन मध्ये आपण देणार आहोत नॅव्हिगेशन टू जॉब्स पेज इज वॉज सक्सेसफुल. आणि असं जर नाही झालं तर आपण प्रिंट करणार आहोत नॅव्हिगेशन टू जॉब्स पेज फेल्ड. आणि आता आपण हे रन करून बघूयात आपल्याला अशाच पद्धतीने आउटपुट मिळते का. सो आपण रन करून बघणार आहोत की जॉब पेजवर आपण खरंच लँड झालोय की नाही हे व्हेरीफाय करत आहोत आपण. सो आपण आता लॉग इन झालो आणि जॉब पेजवर लँड झालो आहे. पण आपलं आता ऑटोमेशन स्क्रिप्ट काय म्हणते आपण ते बघूयात. सो याला क्लोज करूयात आणि इथे आपण बघू शकतो नॅव्हिगेशन टू जॉब पेज वॉज सक्सेसफुल. सो आपण सक्सेसफुली जॉब पेजवर लँड होऊ शकलो. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, सो जॉब्स सगळे डिस्प्ले होतात की नाही ते आता व्हॅलिडेट करायचंय. सो जॉब सगळे व्हॅलिडेट करण्यासाठी आपल्याला पहिलं समजून घ्यावं लागेल की इथे सगळे जॉब्स पेजवर लोड होऊस तोपर्यंत वेळ लागू शकतो. सो आपण पेजसाठी तर थांबलो,
पण आता पेजमध्ये असणारे हे सगळे एलिमेंट लोड झालेत की नाही, काही वेळेस एसिंक्रोनसली जॉब्स हे वेबसाईटवर येऊ शकतात. So जेव्हा एसिंक्रोनसली येतात, तेव्हा त्याला वेळ लागू शकतो. सो आपण ते कसं चेक करणार, की आपले सगळे जॉब्स लोड झाले आहेत की नाही? मग आपण समजू शकतो, की आपण जॉब्स हे सगळे लोड झालेत आणि ते किती जॉब्स लोड झालेत, हे आपण बघू शकतो. सो आपण जर आता करंट आपल्या वेबसाईटवर आपण जर चेक केलं, आपण जेव्हा मॅन्युअली या पेजवर जाऊ, तेव्हा आपण बघू शकतो सगळे जॉब्स एका लिस्टमध्ये आहे. सो ह्या लिस्टचा क्लास आहे जॉब लिस्ट. या क्लासमध्ये आपले सगळे एलिमेंट्स आहेत. सो आपण चेक करणार आहोत, की हा एलिमेंट जर लोड झाला असेल, तर म्हणजे सगळे जॉब्स लोड झालेले आहेत. सो आपण एक्स्पेक्टेड कंडिशनमध्ये व्हिजिबिलिटी ऑफ एलिमेंट लोडेड याचा वापर करणार आहोत या फंक्शनचा आणि त्यामध्ये सीएसएस सिलेक्टर आपण देणार आहोत. तो जो आपला एलिमेंट आहे जॉब्स लिस्ट हा एलिमेंट लोड झालाय की नाही आपण चेक करणार. सो आपण सर्वात आधी ब्राउझरमध्ये चेक करूयात, की हे सगळे जॉब्स कुठे आहे. सो आपण जसं म्हटलो, की आपला हा फर्स्ट जॉब आहे. हे लिस्टमध्ये आहे. सो हे अँकर टॅग्समध्ये आपण बघू शकतो वेगवेगळे जॉब्स, बरोबर? हे सगळे एका पॅरेंटमध्ये आहे जे एक लिस्ट आहे आणि त्याचा क्लास आहे जॉब लिस्ट. सो याला आपण लोकेट करण्यासाठी कुठला सीएसएस क्लास लिहू शकतो? तर आपलं यूएल हे टॅग आहे आणि डॉट क्लास जॉब्स लिस्ट. सो जॉब लिस्टला जर आपण लोकेट केलं, तर आपल्याला हे बघू शकतो आपले ह्या लिस्टमध्ये ह्या एलिमेंटमध्ये सगळे जॉब्स आहेत. वापर करून आपण वेट करू शकतो. सो आपण आता वेट करूयात. सो वेट अंटिल एक्स्पेक्टेड कंडिशन यावेळेस असणार आहे व्हिजिबिलिटी ऑफ एलिमेंट लोडेड. सो व्हिजिबिलिटी ऑफ एलिमेंट लोडेड मध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी द्यावा लागणार आहे. सो बाय सीएसएस सिलेक्टर, सीएसएस सिलेक्टर मध्ये आपण व्हॅल्यू देणार आहोत यूएल डॉट जॉब्स हायफन लिस्ट, जी आपण सीएसएस सिलेक्टर आता शोधली होती. सो या एलिमेंट लोड होऊस तोपर्यंत आता आपण वेट करणार आहोत. सो आपण एलिमेंट हा लोड झालाय की नाही या ह्याच्यासाठी वेट केल्यानंतर आपण आता तो एलिमेंट सिलेक्ट करायचा आहे. सो एलिमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्यात सगळे जॉब्स असे दिसणार आहेत. बरोबर? सगळ्या जॉब्स आपण मग आपल्या लिस्टमध्ये असे असाइन करून घेऊयात. सो आपण एक लिस्ट बनवणार आहोत वेब एलिमेंटचे, कारण आपल्याला बरेच एलिमेंट्स आता या ठिकाणी मिळणार आहे. सो आपण त्या ठिकाणी सगळे आपण जॉबची लिस्ट आपण शोधणार आहोत. सो त्यासाठी आपल्याला सीएसएस सिलेक्टर काय लिहायचं आहे. सो एक li डॉट जॉब आयटम. सो प्रत्येक जॉब एक जॉब आयटम क्लासमध्ये आहे. त्याचा वापर करून आपण या जॉब लिस्टमध्ये सगळे जॉब्स आपण असाइन करूयात. आणि हे सगळे असाइन झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत त्याची साईज काय आहे. जर शून्यापेक्षा जास्त असेल म्हणजेच की सगळे जॉब्स आले आहेत आणि मग आपण त्याच्यात प्रिंट करणार आहोत जॉब्स आर डिस्प्लेड सक्सेसफुली ऑन द जॉब पेज आणि त्याची आपण किती जॉब्स लोड झाले आहेत ते आपण प्रिंट करणार आहोत. नाहीतर मग आपण म्हणणार आहोत की नो जॉब्स फाउंड ऑन द जॉब पेज. सो आपल्याला व्हेरीफाय करायचं की जॉब्स लोड झाले आहेत की नाही. तर या पद्धतीने आपण व्हेरीफाय करणार आहोत. सो अशा पद्धतीने आपलं आउटपुट दिसलं पाहिजे. तर याच्यासाठी आपण कोड लिहून घेऊयात. तर आता आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आपण बघू शकतो. आपला प्रत्येक जॉब एलिमेंट हा एका एल-आय मध्ये आहे आणि त्याच्या आत तो क्लास आहे जॉब आयटम. सो आपण या ठिकाणी बघू शकतो प्रत्येक अँकर टॅगमध्ये हा एल-आय आहे आणि त्यामध्ये क्लास आहे जॉब आयटम. सो अशा पद्धतीने सगळे जॉब्स आपण शोधू शकतो. सो याचा सिलेक्टर लिहून घेऊयात आपण. आपण चेक करूयात आपला सिलेक्टर बरोबर आहे की नाही. सो एल-आय डॉट आणि मी त्याचं क्लासचं नाव दिलं. सो अशा पद्धतीने आपल्याला 60 एलिमेंट्स इथं मिळाले आहेत. सो आपण बघू शकतो प्रत्येक जॉबला आपण इथे सिलेक्ट करून बघू शकतो. सो हे हायलाइट झालंय. सो आपला हा सिलेक्टर बरोबर आहे. याला कॉपी करूयात आणि कोडमध्ये आता आपल्याला एक लिस्ट घ्यायची आहे. लिस्ट ऑफ वेब एलिमेंट्स आणि हे काय आहेत तर सगळे जॉब्स आहेत. लिस्ट वापरण्यासाठी आपल्याला इम्पोर्ट करावं लागणार आहे जावा. सो जावा डॉट युटिल डॉट लिस्ट. सो आपण लिस्ट या पॅकेजला इम्पोर्ट करूयात. हा पॅकेज इम्पोर्ट केल्यानंतर आता आपल्याला असाइन करायचं. आपण ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट्स बाय. सो आपण मल्टिपल एलिमेंट्स आता या ठिकाणी सगळे लोड करणार आहोत. आपल्याला मल्टिपल एलिमेंट्स मिळणार आहे म्हणून आपण फाइंड एलिमेंट्स करत आहोत आणि आपली स्ट्रॅटेजी असणार आहे बाय सीएसएस सिलेक्टर आणि सीएसएस सिलेक्टर आपण कॉपी केला होता तो पेस्ट करूया इथे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे जॉब्स आता इकडे मिळाले आहेत. आपण आता कंडिशनमध्ये चेक करणार आहोत की जॉब्सची साईज जर 0 पेक्षा मोठी असेल म्हणजे 1 असेल किंवा अनेक असतील, तर मग आपण प्रिंट करणार आहोत जॉब्स फाउंड सक्सेसफुली ऑन जॉब्स पेज आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी जॉबची साईज प्रिंट करणार आहोत. सो जॉब्स डॉट साईज आणि जर आपल्याला जॉब्स नाही मिळाले, तर आपण एल्स मध्ये प्रिंट करणार आहोत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन जॉब्स ऑन जॉब्स पेज नॉट फाउंड.
तर मी राईट क्लिक करून रन करतोय. सो आपण जॉब पेजवर लँड झालो आहे आणि कन्सोलमध्ये आपण बघू शकतो जॉब्स फाउंड सक्सेसफुली ऑन जॉब पेज आणि त्या ठिकाणी आपल्याला 60 एलिमेंट्स मिळाले. सो आपण हेच जेव्हा डेव्हलपर टूलमध्ये करून पाहिलं होतं तेव्हा सुद्धा आपल्याला 60 एलिमेंट्स असे मिळाले होते. सो आपण व्हेरिफाय करू शकलो की आपल्या पेजवर जॉब्स हे लोड झालेले आहेत. तर त्यानंतर आता अशा पद्धतीने आपण सगळे सिंपल सिलेक्टर्सचा वापर करून बघितला. तर त्यानंतर आपण आता ॲडव्हान्स ॲट्रिब्यूट सिलेक्टर्सचा वापर करून बघणार आहोत आणि हे आधी समजून घेणार आहोत की ॲडव्हान्स ॲट्रिब्यूट सिलेक्टर काय असतात. सो एक्सपाथ मध्ये असणारे काही फंक्शन्स, सो एक्सपाथ फंक्शन सारखेच जर आपल्याला काही एलिमेंट टेक्स्टच्या आधारे आपल्याला शोधायचं असेल, तर सीएसएस सिलेक्टर्समध्ये सुद्धा आपण टेक्स्टच्या आधारे किंवा कुठल्या फंक्शन्सच्या आधारे आपण एलिमेंट शोधू शकतो. कुठल्या क्रायटेरियाच्या आधारे आपण एलिमेंट हा आपला लोकेट करू शकतो. तर आपल्याला ॲडव्हान्स ॲट्रिब्यूट सिलेक्टरमध्ये हे बघता येईल. सो जसं आपण पाहिलं होतं, सीएसएस सिलेक्टर हा आपला ॲट्रिब्यूट्सवर आपण सीएसएस सिलेक्टर लिहू शकतो. सो ज्या ठिकाणी आपल्या ॲट्रिब्यूटची आपल्याला व्हॅल्यू ही डायनॅमिक असेल, जर आपल्याला ती माहीत नसेल आपल्याला सुरुवातीला, तर ती डायनॅमिक व्हॅल्यू सुद्धा आपण काही फंक्शनचा वापर करून तिथे आपण लोकेट करू शकतो. सो जसं एक्सपाथमध्ये आपण टेक्स्टच्या माध्यमातून आपण ते एलिमेंट लोकेट केले, तसेच आपण आपल्या सीएसएस सिलेक्टरमध्ये फंक्शनचा वापर करून ॲट्रिब्यूट ही डायनॅमिकली त्याची व्हॅल्यू येत असेल, तर ती सुद्धा आपण लोकेट करू शकतो काही फंक्शन्सच्या माध्यमातून. सो आपण असे काही सीएसएस ॲट्रिब्यूट सिलेक्टर्स बघू शकतो, जिथे आपण कंटेन्स हा फंक्शनचा वापर करू शकतो, स्टार्ट्स विथ किंवा एंड्स विथ. सो हे काय आहे, तर एखादी ॲट्रिब्यूटमध्ये व्हॅल्यू जर एखादी पार्शल व्हॅल्यू असेल, तर आपण कंटेन्स फंक्शनचा वापर करू शकतो. ती व्हॅल्यू जर कुठल्या एका पर्टिक्युलर टेक्स्टने चालू होत असेल, तर आपण स्टार्ट्स विथने करू शकतो किंवा एंड होत असेल कुठल्या टेक्स्टने, तर आपण एंड्स विथ सुद्धा वापर करू शकतो. सो आता आपण कंटेन्स बघूयात या ठिकाणी. सो कंटेन्सचा सिंटॅक्स काय आहे? तर आपण सर्वात आधी एक्सपाथचा सिंटॅक्स एकदा रिकॅप करून बघूया. सो आपण एक्सपाथचा सिंटॅक्स कसा होता? तर फॉरवर्ड स्लॅश आपण टॅग नेम देतो. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण कंटेन्स लिहून आतमध्ये आपण @ॲट्रिब्यूट आणि त्यामध्ये आपण कॉमा करून ते ॲट्रिब्यूटची काय पार्शियल व्हॅल्यू असेल ती अशी पास करतो. आपण सिलेक्ट करण्यासाठी आपण स्टार इक्वल्स टू असा याचा वापर करणार आहोत आणि जे पार्शियल टेक्स्ट आपण दिलं त्याच्या आधारे तो ॲट्रिब्यूटमध्ये असणारी ती व्हॅल्यू त्या एलिमेंटला लोकेट करेल. जर आपण आता एक्झाम्पल घेऊयात, की आपल्या एलिमेंटमध्ये, आपल्या ह्या डॉममध्ये आयडी हा एलिमेंट आहे. तो आयडी एलिमेंटने आपण सीएसएस सिलेक्टरचा वापर करून लोकेट करू शकतो. पण जर आपण पेज लोड केल्यानंतर आपल्या आयडी मधली व्हॅल्यू चेंज होते. आपलं चाइल्ड हायफन एक्सक्यू जिथे होते ते रिलोड झाल्यानंतर चाइल्ड हायफन वायझेड असं होतंय. सो त्या केसमध्ये आपण कसं चेक करू शकतो? सो आपण सीएसएस सिलेक्टर हे ॲडव्हान्स ॲट्रिब्यूट सिलेक्टरचा वापर करून या ठिकाणी आपण हा आपला आयडीच्या ॲट्रिब्यूटला सुद्धा लोकेट करू शकतो. सो या डिव्हला लोकेट करण्यासाठी आपण ह्या पद्धतीने हा सिंटॅक्स लिहू शकतो. सो आपला पी एलिमेंटमध्ये आयडी जो आहे, सो पी हॅश आयडी असं या पद्धतीने आपण आयडी सीएसएस लोकेटरनी लोकेट करतो. त्यापुढे आपण स्टार इक्वल्स टू त्याचं व्हॅल्यू. सो आपण पी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲट्रिब्यूट आपली काय आहे, तर आयडी स्टार इक्वल्स टू आणि ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू आपण एक साधारण समजू शकतो चाइल्ड हायफन हे कॉमन आहे. सो आपण ही व्हॅल्यू पास करणार आहोत आणि याच्या बेसिसवर आपण ती व्हॅल्यू किंवा ते वेब एलिमेंट आपण लोकेट करू शकतो. सो तसंच आपण आता आपल्या सीएसएस लोकेटरमध्ये आपला जो जॉब ऍप्लिकेशन होते त्याच्यामध्ये आपण असलेला आपला जॉब आयटम लोकेट केला होता त्याला आपण ऍडव्हान्स ॲट्रिब्यूटच्या पद्धतीने आपण आता लोकेट करूयात. सो त्या ठिकाणी आपण आता आपला क्लास आपण समजत होतो की जॉब हायफन आयटम असा येणार आहे. तर त्या ठिकाणी आपण जॉब हायफन आय-टी फक्त असं एवढंच येते आणि त्याच्यापुढे डायनॅमिक असू शकतं असं कन्सिडर करूयात आणि आपण आपलं जो सीएसएस सिलेक्टर आपला लिहिला होता तो पुन्हा एकदा लिहूया. आपल्याला आउटपुट हे आपलं सेमच आलं पाहिजे. सो आपण आपल्या कोडमध्ये परत आलो आणि जो जिथे आपण सगळे आयटम्स घेऊन येत होतो सीएसएस सिलेक्टरमध्ये, तिथे आपण आता हे चेंज करणार आहोत. सो आपला टॅग नेम या पद्धतीने आला आहे. टॅग नेम नंतर आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आयडी असे ॲट्रिब्यूटला चेक करतोय आणि कंटेन्स चेक करण्यासाठी आपण ॲस्ट्रिक इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू. सो त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी जॉब आय-टी अशी कॉपी करूयात या आणि ते पेस्ट करूयात. आणि हे पुढचं आपल्याला आता काही नकोय. सो आयडी आहे का हा एकदा चेक करून घेऊयात. सो हा आपला क्लास आहे. जो आपण क्लास आपल्याला क्लासला चेक करायचा आहे. सो हा आयडी नसून क्लास आहे. त्याला सेव्ह करूयात आणि रन करून बघूयात. रन. सो आपण आपली ॲप्लिकेशन रन केली. रन केल्यानंतर आपण कन्सोलमध्ये बघू शकतो जॉब्स फाउंड सक्सेसफुली इक्वल आणि जॉबची साईज काय आहे तर 60. सो आपण या ठिकाणी कंटेन्सचा वापर करून सेम सीएसएस लोकेटरला वेगळ्या पद्धतीने आपण लोकेट केला. एलिमेंटला लोकेट करण्यासाठी आपण कंटेन्सचा वापर केला आणि या ठिकाणी आपल्याला सेम आउटपुट असं मिळालं आहे. आपण कंटेन्सचा वापर केला. आता आपण कंटेन्स, स्टार्ट विथ आणि एंड विथ ह्याचं एक्सपाथची कंपेअर करून बघूयात. सो एक्सपाथमध्ये आपण कंटेन्स ह्या फंक्शनचा वापर करतो. आपल्या स्लॅश स्लॅश टॅग नेम
आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण कंटेन्स आणि त्या ऍट्रिब्यूटचं नाव आणि त्याची व्हॅल्यू असं आपण देतो, पार्शल व्हॅल्यू. तेच आपण सीएसएस सिलेक्टरमध्ये कसं करतो, तर आपण टॅग नेम देतो, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऍट्रिब्यूटचं व्हॅल्यू नाव देतो आणि स्टार इक्वल्स टू ती जी पार्शल व्हॅल्यू जी काय असेल ते ती देतो आपण. तसंच स्टार्ट स्वीटसाठी आपल्याला काय करायचंय, आपण जिथे ऍस्ट्रिक इक्वल्स टू कंटेनसाठी दिलं होतं, तिथं आपल्याला कॅप इक्वल्स टू असं द्यायचं. सो आपण जर स्टार्ट विथ व्हॅल्यू चेक करत असेल, तर आपल्याला कॅप इक्वल्स टू असं द्यायचं आहे. तसंच एंड्स विथ. सो एक्सपाथमध्ये तर एंड्स विथ हे नाहीये अवेलेबल, पण आपण सीएसएस सिलेक्टरमध्ये करू शकतो. सो एंड्स विथ आपण जर व्हॅल्यू चेक करायला, आपली जे ऍट्रिब्यूट व्हॅल्यू एखाद्या पर्टिक्युलर टेक्स्टने एंड होत असेल, तर आपण त्या ठिकाणी डॉलर इक्वल्स टू असा वापर करू शकतो. सो आपलं टॅग नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऍट्रिब्यूट नेम डॉलर इक्वल्स टू आणि ते जे काय पार्शल व्हॅल्यू असेल ती आपण त्या व्हॅल्यू तिथं सिंगल कोटमध्ये किंवा डबल कोट्समध्ये अशी देऊ शकतो. सो एक महत्वाचं डिफरन्स किंवा एक महत्वाचा हा फरक आपण समजून घेऊया एक्सपाथ आणि सीएसएस सिलेक्टरमध्ये. सो सीएसएस सिलेक्टर जसं मी म्हटलं होतं, ऍट्रिब्यूट च्या आधारे आपण लोकेट करू शकतो. तर एक्सपाथ मध्ये आपण टेक्स्टच्या आधारे सुद्धा लोकेट करू शकतो. सो आपल्या एलिमेंटमध्ये काय टेक्स्ट आहे, आपण हा एक्सपाथ फंक्शनचा वापर करून, टेक्स्ट फंक्शनचा वापर करून आपण एलिमेंट लोकेट करू शकतो. पण सीएसएस सिलेक्टरमध्ये तसं नाही करता येत, कारण आपण टेक्स्टवर नाही तर ऍट्रिब्यूटवर आपण चेक करू शकतो. म्हणून आपल्याला टेक्स्ट फंक्शन हा अवेलेबल नाही आपल्या सीएसएस सिलेक्टरमध्ये. आपण फक्त ऍट्रिब्यूट मध्ये काय व्हॅल्यू आहे याला आपण याच्या आधारे आपण आपण लोकेट करू शकतो आपला एलिमेंट. सो हा एक मेजर डिफरन्स आहे, हा फरक आहे आपल्या एक्सपाथ लोकेटर्स मध्ये जो फंक्शन आहे टेक्स्ट फंक्शन आणि सीएसएस सिलेक्टर्स मध्ये. सो आपण हे सगळे सिंटॅक्स पाहिले की कंटेनसाठी आपण स्टार इक्वल्स टू असं देतो, स्टार्ट विथ साठी कॅप इक्वल्स टू आणि एंड विथ साठी डॉलर इक्वल्स टू असं आपण ऍडव्हान्स ऍट्रिब्यूट सिलेक्टर हे सीएसएस सिलेक्टर मध्ये अशा पद्धतीने आपण सिंटॅक्स लिहितो. तर तुम्ही ते